तर संजय राऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरलेली आहे। संजय गायकवाडांची संजय राऊतांना शिवीगाळ करण्यात आली आहे। राऊतांची जीभ घसरते म्हणून आम्हीही बोलताना मागे पुढे पाहत नाही। संजय राऊतांवरील टीकेवर संजय गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। जितदादा पवार हे सिद्धिविनायक मंदिरात गेले, बाप्पा यांचं दर्शन त्यांनी घेतलं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळू द्या असं सुद्धा ते म्हणतात। संजय राऊत यांनी टीका केली आहे, बाप्पा आशीर्वाद देणार नाही, त्यांना पाप लागेल असं सुद्धा म्हणाले। संजय राऊत काय सिद्धिविनायक गणपतीचा दलाल आहे का की गणपती बाप्पा कोणाला आशीर्वाद द्यायचा तर त्याला विचारतील म्हणून? हा कोण आहे? अरे देवाचं हे दैवत आहे, प्रत्येकजण नतमस्तक होतो आणि ज्याचं जसं कर्म असेल तसं आशीर्वाद त्याला मिळणार आहे। हा कोण सांगणार की त्याला मिळणार नाही मिळणार? हा काय भडवीगिरी करतो का मंदिरामध्ये? साहेब तुमची जीभ घसरते असं म्हणायचं का? तुम्ही सेट शिवीगाळ करताय त्यांना? शिवीगाळ नाही करत आहे। कशा करता तुम्ही अशा प्रकारची भाषा वापरता की आशीर्वाद देऊ देईल ना? तुम्ही देवाचे बडवे आहात का तुम्हाला विचारल्याशिवाय ते देव आशीर्वाद देत नाही? नक्कीच संजय राऊतांना एवढा राग काय संजय गायकवाड यांचा? संजय राऊताची जीभ सारखी घसरत असते म्हणून कधी कधी आमची पण घसरते। तो कधी तारतम्य ठेवून बोलत नाही, कोणाचा सन्मान ठेवत नाही, त्याच्यामुळे आम्ही पण त्याचा सन्मान ठेवत नाही। नक्की धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना शिवीगाळ केलेली आहे आणि ते तारतम्य ठेवत नाही असं म्हणत त्यांच्यावरती निशाणा साधला। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।